नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. पुण्यात दोस्तीत कुस्ती, व्हॉट्सअपवर स्टेटसमुळे डोक्यात सनक, वेता टेकडीवर बोलावून जवळच्याच मित्राने काढला काटा, अल्पवयीन मुलाचा मृत्यू. पुण्यातील वेता टेकडी परिसरात एका 17 वर्षाच्या मुलाची त्याच्याच जवळच्या मित्रांनी डोक्यात हातोड्याने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरील विरोधी गटाचे स्टेटस ठेवल्याच्या क्षुल्लक वादातून हा प्रकार घडल्याचं तपासात निष्पन्न झालं. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. मयत तरुणांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी हे विधी संघर्षित बालक असून त्यांचे वय 17 वर्ष आहे. हे तिघेही कोथरूडमधील श्रावणधारा सोसायटी परिसरातील रहिवासी असून गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात घनिष्ठ मैत्री होती. मयत मुलगा 12वीच्या वर्गात शिक्षण घेत होता, तर आरोपींपैकी एक जण 12वीत शिकत असून दुसरा कोणताही व्यवसाय किंवा काम करत नव्हता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसापूर्वी एका अल्पवयीन आरोपीचा स्थानिक पातळीवरील दुसऱ्या एका गटाशी वाद झाला होता. या वादावरून या मित्रांमध्ये वारंवार चर्चाही झाली होती. मात्र मयत तरुण सतत आरोपींच्या विरोधी गटाच्या समर्थनार्थ व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवत होता. तू आपल्या विरोधकांचे स्टेटस ठेवू नकोस अशी ताकीद आरोपींनी त्याला अनेकदा दिली होती. मात्र मयत मुलानं त्याकडे दुर्लक्ष करत स्टेटस ठेवणं सुरूच ठेवल्यामुळे आरोपींच्या मनात त्याच्याविषयी राग निर्माण झाला होता. याच वादातून आरोपींनी त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला. मयत मित्राला संशय येऊ नये म्हणून त्यांनी त्याला राजगडावर फिरायला जाण्याची गळ घातली. मंगळवारी हे तिघेही राजगडावर गेले आणि दिवसभर फिरून रात्री उशिरा पुण्यात परतले. शहरात आल्यानंतर दोन्ही आरोपींनी त्याला बहाणा करून वेता टेकडीवरील मोकळ्या भागात नेलं. मध्यरात्रीच्या सुमारास संधी साधून आरोपींनी सोबत आणलेल्या हातोड्यानं त्याच्या डोक्यावर जोरदार वार केला. वर्मी घाव बसल्यामुळे तो जागीच कोसळला आणि त्याचा तडफडून मृत्यू झाला. यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.